गाइस, वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता सध्याला चाललो पलीकड, कॅनलच्या पलीकड. पण कॅनलच्या पलीकडे जाता येत नाही कारण कॅनलमध्ये पाणी आलं. जावं लागेल तर असं पूलवरून जावं लागेल. तुम्हाला पाणी दाखवतो. सध्याला कमी झालं आहे पण काल फुल होता. फुल म्हणजे होता बऱ्यापैकी. काल होता त्यावर तिथं वल्ल झालं तिथंपर्यंत. आज केलं पाणी पूर्ण निळसर आहे. स्वच्छ. तर बालपणीचा खेळ खेळूया की. पाणी बघितल्यावर आठवायचा. म्हणजे पाणी पाजवताना घरातले कोणतरी त्यात दगड टाकणे असलं काम आता सध्याला करून बघूया. ते इकडे हे मोठं दगड आहे, याला आपण पाण्यात फेकणार आहे. म्हणजे तर खूप येते. अजून मोठं आहे ते. हे जाणार आहे परत पाण्यात. 1 2 जोरात टाकूया दगडाला. 3. हे जरा खूपच बालपण झाले पण मजा येते या गोष्टीमध्ये. हेच खेळ खेळत बसलो की बाकीचं काम राहते ते पण करावं लागतंय. आता जायचं परत घराकडे. जायचं होतं पलीकड कांदा बघायला. तिकडं पलीकडे कॅनलमध्ये पाणी आलं म्हणून कॅन्सल. जायला लागलं तर तिकडून जावं लागतं. पण तेवढं लांब कोण जाणार. शॉर्टकट रस्ता इथला होता पण नंतर जायचं गाडीवर. चालत कोण जाणार. काल रात्री भावाला घेऊन येताना एक प्रकार घडला. मला दाखवतो. कुंभारवाड्याच्या साईडला इथे माझी गाडी आहे. आणि काल मी इकडून येत होतो गावाकडून. मी इकडं वर जात होतो. मग मी गाडी मारत होतो. ह्या ठिकाणी इकडून साप आलाय म्हणे. मग माझी गाडी या साईडला होती ती. मग माझी गाडी इथं आहे, मग साप इथं साईडला होता. मग मला काहीच दिसलं नाही. माझ्या भावाला दिसला. मग तेव्हा म्हणाला सापावर गाडी घातला तू. पण मला एक अंदाज कळेना. तर म्हणजे मी गाडी मारत होतो स्वतः, मला साप दिसला नाही. मग त्याला कसं काय दिसला. मग आज याचं काय अंदाजच कळणं झालं आहे मला. आता सध्याला माझी गाडी येतो बाई आणि माझी गाडी सरळ येत होती. मग ती साप असं गेला म्हणजे डाव्या साईडला. मग सापाला माझ्या अंतरमध्ये फक्त 3 ते 4 बोटाचं अंतर होता. काय हो प्रकार. मी स्वतः गाडी मारत होतो, मला दिसला नाही. माझ्या भावाला दिसला. काय चाललंय सगळं. कॅनेलला पाणी आल्यामुळं गाडीवर यावं लागलंय मोटर चालू करायला. काय. तर आता सध्या आलोय लक्ष्मी मंदिर. म्हणजे आज नागपंचमी आहे ना, पूजा करण्यासाठी मंदिर आहे तिथं. कॅनेलचं पाणी आलंय ना, ते फुल भरलं आहे. तिथं विहीर आहे. पलीकडे कसं जायचं ते प्रश्न पडलाय. आता मंदिर तर तिथं आहे. तिकडनं गेला असतो पण हे काय माहीत नव्हतं ना एवढं पाणी आलंय म्हणून. इकडं पण पाणी मक्यात पण. हे तर फुलंच आहे. ती तर विहीर विहीर आहे का काय दिसेना पण झालं. तिकडून तर इकडं आले गाडीवरून. पण तिथं विहीर होता. विहीर तर इतका मोठा आहे. ते काठोकाठ पाणी. ते खूप भीती वाटाल. तिथनं गाडी खूप फास्ट आणलोय मी. आता इथनं जायचं आहे काठाड्यातून. नीट बघून जावं लागेल. आणि पुढं पण पाणी आहे थोडं. आपल्याला यायचं होतं ह्या मंदिराला, मग आपण तिकडं होतो. मग हे विहीर आहे फुल आहे, म्हणजे एकदम फुल भरलं आहे. असं कसं तर करून आलो आहे त्या मंदिराजवळ. तर पूजा करून परत आपल्या गावात जायचं आहे. तिथे पण हनुमान मंदिराच्या समोर नागोबा आहे, म्हणजे तिथं पण पूजा करायचं आहे जाऊन. फायनली आलो आहे देवाजवळ. आता हे पूजा करायचं. काटा पण आहे इतकी. चला. ते बाहेर पण लक्ष्मी देवीचं आहे आणि आत पण द्यायचं. गेट उघड्या. आपल्या लक्ष्मी मंदिराचं ते पूजा वगैरे झालं. आता जायचं गावाकडे. नागोबा म्हणजे हनुमान मंदिरासमोर नागोबा आहे. मग तिथे एवढं पूजा करायचं आहे. मग यायचं घरला. वातावरणाचं काय चाललंय नेमकं. किती वारं सुटलंय काय. लय वारं सुटलंय आज. झाडं बिडं पूर्ण हललेत. काय मला जायचं आहे पलीकडे, कॅनलच्या पलीकडे. पण पाण्यातून आरपार जावं लागते.
नाहीतर तिकडून पुलावरून यावं लागतंय. मग थोडाफार रिस्क घेऊया की, काय अडचण नाही, यातूनच जाऊया. चला मग सुरुवात करूया जाण्यासाठी. पहिला पाऊल ठेवतोय. चला. पाणी थंड आहे. बेडूक वगैरे तसं नाही म्हणजे